स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। आयएस अधिकारी पूजा खेडकर वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आले आहेत। तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर कारवाई देखील करण्यात आली। या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी मुदतपूर्ती आधीच आज तडकाफडकी राजीनामा दिल्याचं समोर आले। त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाचा हा परिणाम आहे का अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत। निवडीसाठी यूपीएससी उमेदवाराकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या। मनोज सोनी यांनी 2022 मध्ये यूपीएससीचे चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला होता। त्यांच्या कार्यकाळाची अजून 5 वर्षे बाकी आहेत। मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता। मात्र त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही आणि पूजा खेडकर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचं मनोज सोनी यांनी स्पष्ट केलं। मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। तर दुसरीकडे मुंबईच्या ग्रँड रोडमधील नाना चौकात रुबी निसा मंजिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। अनेक जण या इमारतीमध्ये अडकल्याची माहिती देखील आहे। तर एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार ग्राउंड प्लस या 4 मजली इमारतीची बाल्कनी कोसळली। ही इमारत जुनी असून याचा काही भाग 11 वाजताच्या सुमारास कोसळला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। तसंच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। गेल्या काही दिवसांपासून आयएस अधिकारी पूजा खेडकर वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आले आहेत। त्यांचे अनेक कारनामे देखील उघडकीस येत आहेत। त्यातच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली। तर आता पुढील कारवाई करत व्हिडिओमध्ये दिसलेली मनोरमा खेडकर यांची कार देखील पोलिसांनी जप्त केली। त्यामुळे आता खेडकर कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे। आज पहाटेपासूनच पावसाने मुंबईसह उपनगरात चांगलीच हजेरी लावली। अनेक सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांना त्यातून पायवाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। त्याचबरोबर वाहन चालकांनाही मनस्ताप झाल्याचं पाहायला मिळतं। आज पहाटे मिळालेल्या माहितीनुसार सानपाड्यातील भुयारी मार्गात 4 फुटापर्यंत पाणी साचल्यानं वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब होत असल्यानं काही काळ हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला। मुंबईप्रमाणे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय। शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे जनजीवन ठप्प झालं। अशातच नागपूर आणि भंडाऱ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली। भंडाऱ्यात 3 तास जोरदार पाऊस पडला असून गुडघावर पाणी साचल्यामुळे शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली। याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।